बघा विद्यार्थी मित्रो, 10वी यश आणि अपयश हे आपल्या हाती आहे. तुम्ही ठरवायचं पास व्हायचं की नाही, यशाच्या वाटेकडे जायचं का अपयशाच्या. जो सुरुवातीपासून यात मेहनत करत असेल, आणि मेहनत म्हणजे काय तर नेमकं अभ्यास कसा करावा, किती करावा, तो आदर्श उत्तरांसह असला पाहिजे. काही लोकांना प्रश्न लिहिता येतात, उत्तरं लिहिता येतात, पण ती चांगली लिहित नाही, अपूर्ण लिहितात, अक्षरे घाण काढतात, आणि विशेष म्हणजे काही करतात कधी कधी. म्हणजे येत असूनही काही लोक मार्क्स कमी मिळवतात. जर आपण नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केला, प्रश्नपत्रिका सोडवली, तर मला असं वाटतं यश हे आपल्या हाती आहे. आणि नाही तर चुकून अपयश आपल्या हाती पडू शकतं. मग ते तुम्ही ठरवायचं काय करायचं काय नाही. तुम्ही तुमच्या जीवनाचे अभ्यासाचे शिल्पकार. बरोबर कांबळे? यस सर. बरोबर नंदिनी, बरोबर आहे का? यस सर. तर तुम्ही ठरवायचं. पहा तुम्ही काही वेळेला काय होतं की लिहिताना मी घाई करतो. पेपर वाचा, प्रश्नपत्रिका वाचा, वेळेचं नियोजन करा, घड्याळ प्रत्येकाकडे असू द्या, घाई करू नका, आणि मोठमोठी उत्तरं पण लिहू नका. 2 मार्क आहे त्यांनी 1 पान उत्तर लिहू नका. कधी कधी काय मला वाटतं काय सोपा प्रश्न लिहा 2 पान, तसं होता. मार्क, गुण आणि त्यानुसार आदर्श उत्तर लिहिण्याची सवय करा. आता दिवस थोडे आहेत, कोणत्याही परिस्थितीत पाठांतर आणि लिखाण, पाठांतर लिखाण हा मंत्र यशाचा मंत्र आहे. छोटी छोटी उत्तरं, छान उत्तरं, आणि परीक्षेत पूर्ण वेळ द्या. पेपर सोडवला तपासून घ्या, घाई करू नका, आणि निवांतही लिहू नका, कारण वेळ महत्वाचा आहे, यश महत्वाचं आहे. म्हणून नियोजन असलं पाहिजे. आता दिवस थोडे राहिले, 21 फेब्रुवारीला तुमचे पेपर आहे, बरोबर? यस सर. तर आता दिवस थोडे, अभ्यासाचं नियोजन करा. सकाळी लवकर उठा 4-4:30 पर्यंत, नंतर रात्री 11-12 पर्यंत हे करा. बाहेर फिरू नका, टाइमपास करू नका. सर्वांनी यशाचा मंत्र, आपल्याला अपयश येता कामा नये, पासच झाला पाहिजे. PASS हे महत्वाचं आहे, FAIL नाही. अंडरस्टँड? Yes, sir. ठीक आहे. थँक्यू. सर्वांनी